200 ग्रॅम किसलेलं पनीर मिक्सर जारमध्ये घ्यायचं. यामध्ये 1/4 कप गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ घालायचा. याची व्यवस्थित एक छान पेस्ट बनवून घ्यायची. पेस्ट तयार आहे ती साईडला ठेवायची. मिक्सर जारमध्ये 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम, 1 चमचा पिस्ता, 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि 2 चमचे गूळ टाकून याचे छान सारण तयार करून घ्यायचं. सारण तयार झालं की ते साईडला काढून ठेवायचं. एका पॅनमध्ये तयार केलेली पेस्ट टाकायची आणि ही व्यवस्थित गोळा होईपर्यंत परतून घ्यायची. व्यवस्थित परतून घेतली की यामध्ये 1/4 कप आपण मिल्क पावडर टाकणार आहोत. मिल्क पावडर टाकून ती व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आणि याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. हा थंड करून घ्यायचा. आता आपला गोळा थंड झाला आहे, सारण तयार आहे. मोदकाच्या साच्याला तूप ग्रीस करायचं. यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आणि याला छान मोदकाचा आकार द्यायचा. सारण घालायचं आणि खालून तळ दाबून घ्यायचा. व्यवस्थित असा मोदक तयार करून घ्यायचा. मोदक आपला तयार आहे. याची फुल रेसिपी मी चॅनलवरती टाकली आहे. लिंकवरती त्रिकोणात देते. रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.